नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. आदिवासी समाजाच्या वतीनं जागतिक आदिवासी दिन साजरा. महामार्गाच्या विकास कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी आणि गोविंदांना राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणार विमा कवच. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आणि ठाणे परिसरातील गावपाड्यात राहणाऱ्या आदिवासींच्या वतीनं ठाणे शहरात भव्य मोटरसायकल रॅली, शोभायात्रेचं आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात करण्यात आलं. या समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र, महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात त्यात सहभागी झाले होते. समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिवस साजरा केला. याप्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आमची संस्कृती, आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान अशी परंपरा असलेल्या आदिवासी समाजाची कला साता समुद्रापार पोहोचली आहे. जागतिक आदिवासी दिनाचा औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवन पद्धती, चालीरीती, रूढी परंपरा, वादन, गीतं, कला यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या तरुण तरुणींनी, विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचं लक्ष वेधलं. या प्रसंगी मान्यवरांनी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आदिवासी समाजाच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावलं उचलणार आहे, असं आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गावरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात त्यांनी खारेगाव इथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची सखोल पाहणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची प्रगती तपासून तातडीनं ते काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन खड्डे तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी मार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची स्थिती स्वतः पाहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दौरा आयोजित करून महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं. शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्ग हा नागरिकांसाठी जीवनवाहिनी असल्याचं नमूद केलं. त्यामुळे या महामार्गावरील कामं जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं पूर्ण प्रयत्न करावेत, असं त्यांनी सांगितलं. हे भिवंडी आपलं मानकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते MMRDA देखील सोबत आणले. ते देखील त्याचबरोबर आपले आणि ब्रिज आहे. या ठिकाणी दोन ठिकाणी अडवली फाटा या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे देखील मला वाटतं याच्यामध्ये उड्डाणपुलाची जी कामं आहेत, उड्डाणपुलाची कामं संत गतीने सुरू आहेत. नाही, आता तुम्हाला सांगतो, मी सगळ्यांना संबंधितांना दिलेल्या आहेत. कुठलाही गणेश लगेच चालणार नाही. मॅन पॉवर जेवढी डबल करता येईल तेवढी करा. आणि हा रस्ता जो आहे हा करा लवकर. कोल्हापूरच्या नाट्यगृह जे आहे 100 वर्षापूर्वीचं त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे. महापालिका आणि त्या चौकशी देखील लावलेली आहे. परंतु कोल्हापूर राहण्याची काही ढाळ आहे त्या केशवराव भोसले नाट्यगृहाची जुळलेली. त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी ते तसं होतं तसं उभं केलं जाईल. महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे. त्याच्या प्रकारे तातडीने बनवून शासन परंपरागत दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदांना विमा संरक्षण मिळावं यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 75,000 गोविंदांना प्रत्येकी 10 लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेला आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण गोकुळाष्टमी
हा सण मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असून मुंबई ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। या उत्सवात 15 ते 40 वयोगटातील तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो। दहीहंडी उत्सवाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं महाराष्ट्रातील प्रामुख्यानं मुंबई ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं असतं त्या ठिकाणी थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। त्याचप्रमाणे या उत्सवात महिलाही मोठ्या हिरीनं भाग घेतात। दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करतात। त्यामध्ये अनेक गोविंदा जायबंदी होतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो। सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांच्यावर होणाऱ्या औषधोपचाराचा खर्च या गोविंदा मंडळाला परवडत नाही। तसंच त्याकरता काही सेवाभावी संस्था मदतही करतात, तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्यानं काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडल्यात। परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतं। त्यामुळे जर विम्याचं कवच मिळालंच गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे। त्यानुसार 75,000 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे। त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय। शासन निर्णयानुसार दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख मिळतील। तसंच 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास 10 लाख रुपये, 1 हात 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास 5 लाख, तसंच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयाप्रमाणे अपघातामुळे रुग्णालयीन खर्च 1 लाखापर्यंत देण्यात येणार आहे। त्यामुळे आता गोविंदांना विमा कवच मिळणार असल्यानं गोविंदांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। दरवर्षी 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जगभरात साजरा केला जातो। त्या अनुषंगानं ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करत स्तनपानाचं महत्त्व जनतेला पटवून देण्यात आलं। यावेळेला मीनाताई ठाकरे परिचर्या केंद्रातील विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केलं। स्तनपान सप्ताहाचं औचित्य साधून मुंबई ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरहिरीनं भाग घेतला। 1 ऑगस्ट रोजी केईम रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थिनींना द्वितीय पारितोषिकानं तर भित्तीपत्रक स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय पारितोषिकानं गौरविण्यात आलं। या सप्ताहाच्या अनुषंगानं राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। 8 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात विद्यार्थिनींनी स्तनपान विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता, स्तनदा माता आणि त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली। याचबरोबर स्तनपान विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली। या पथनाट्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला। यावेळेला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मळगावकर, बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलजा पोद्दार, संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप, उपप्राचार्या सुनीता गुरसाळे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते। या पथनाट्यासाठी संस्थेच्या प्राचार्य आणि शिक्षक वृंदाचं विशेष मार्गदर्शन लाभलं। वागळे स्टेट येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना, उबाठा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। वागळे स्टेट परिसरातील नागरिकांना या डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाचा विरोध दर्शवत कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या गेटला टाळं ठोकून आपला रोष व्यक्त केला। त्यांनी असा आरोप केलाय की डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरतीये, तसंच आरोग्याच्याही समस्या वाढल्या आहेत। स्थानिक नागरिकांची या मागणीला मोठ्या प्रमाणावर साथ मिळतेय। उबाठा आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। आंदोलनानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। मात्र नागरिकांच्या प्रश्नांची लवकरात लवकर दखल न घेतल्यास या आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र होऊ शकतो, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे। बघायला गेलं तर आमच्या इथं सीपी तलाव डम्पिंग हटाव यांचं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व म्हणजे कांबळे असो, विजय असो, आमचे अमित असो, आपले रजनीश असो, यादवजी असो, हरिबाई असो, सर्व टीम, आता मी सर्वांची नाव घेत नाही, पण विषय असा आहे की वागळेच्या लोकांना एवढा त्रास होतोय की बघितलं असेल तुम्ही, आज एवढी दुर्गंधी येते इथं, आपण एवढं थांबलो तरी किती स्थानिक लोकांना इथं त्रास होतोय। आज आमच्या संजयजी केळकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही ह्या सर्व निरंजन डावकर साहेब असो, वाघोळे साहेब असो, यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या वारंवार इथल्या स्थानिक लोकांच्या सह्या घेऊन
तिथल्या लोकांचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच करत आहे. बाकीच्या लोकांना इकडे काही पडलं नाहीये. वारंवार ज्या ज्या टायमाला आम्ही लोक पुढे आल्यानंतर या सगळ्या बाकीच्या गोष्टी लोक उठतात. पण आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा चांगला बजेट असताना एवढी लोकसंख्या वाढली आहे, तुमचं अजून नियोजन शून्य आहे, तुम्हाला साधं डम्पिंग ग्राउंड करता येत नाही, मग प्रशासन झोपलंय का काय? घोडबंदर भागातील वाढती बांधकाम आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणी पुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलाय. गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधी आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात त्यांनी भेट घेतली. यावेळेला पालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते. घोडबंदरवासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेले पाणी वितरण व्यवस्था याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून 20 MLD पाण्याची तरतूद करावी अशा सूचना केळकर यांनी पालिकेला केली आहे. त्यावर प्रशासनानं सहमती दर्शवली असल्याची माहिती केळकर यांनी दिली. सूर्या धरणाचं पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळतंय, त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. माजिवड्यापासून उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्या आहेत, पण पुरेसा पाणी पुरवठा नसल्यानं स्थानिक रहिवाशांना पुरेसं पाणी मिळत नाही. अमृत योजनेमधून पाण्याचं समतोल वितरण व्हावं यासाठी आता जलकुंभ उभारण्यात येत आहेत, त्यामुळे समान पाणी वाटप होऊ शकेल असंही ते म्हणाले. स्टेमकडून अतिरिक्त पाणी मिळावं यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे, त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टँकर मुक्त होईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. ओव्हरऑल स्टेममधनं देखील अजून पाणी मिळू शकतं, त्याचा प्रस्ताव महापालिकेने जो तयार केलाय त्याचाही आम्ही महापालिकेला पाठपुरावा करणार आहोत. सूर्या प्रकल्पाचं पाणी भाईंदरला जसं मिळतंय तसं आम्हालाही मिळालं पाहिजे. त्या ठिकाणी रिक्त आहे ते देऊ शकतात, त्याचाही पाठपुरावा करायला आहे. कारण बघा की ठाण्याची लोकसंख्या आणि ठाण्याची वाढ जी आहे ती नैसर्गिक पद्धतीने न होता कृत्रिम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात होती. खरं म्हणजे ही तर मुवमेंट आम्ही चालवलेलीच आहे की नवीन बांधकामांना बंदी केली पाहिजे आणि हे सर्वजण त्यांना सर्वांना मान्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टोलेजंग इमारती पुढच्या काळामध्ये शेकडोने जर झाल्या तर जे आहेत त्यांनाही पाण्याची अडचण होईल आणि त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय घेण्याची देखील आता वेळ आलेली आहे. परंतु तथापि या ठिकाणी शेवटी लोक राहायला आलेल्यानंतर त्यांना पाणी देखील दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण पाण्याच्या पुरवठ्याच्या संबंधी ज्याला वॉर फुटिंगवर प्रयत्न आपले चालू आहेत. नेहमी उधारी मागणाऱ्या अनिकेत गायकवाड आणि सलमान खान यांनी आझादनगरमध्ये विष्णू कौतिकवार यांचा बांबूने फटके मारून खून केला. या प्रकारानंतर विष्णू यांच्या मुलाच्या तक्रारीनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सलमान खान आणि अनिकेत गायकवाड या दोघांनाही अटक केली आहे. दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं असता दोघांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 5 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास विष्णू गायकवाड आपल्या टपरीवर काम करत होते, तेव्हा तिथे अनिकेत गायकवाड आणि सलमान खान सिगरेट प्यायला आले. उधारी सिगरेट मागितल्यावर विष्णू यांनी ती देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघा आरोपींनी विष्णू यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यात वाद झाला. त्यावर संतापलेल्या अनिकेत आणि सलमान यांनी बांबूच्या साह्यानं विष्णू यांना गंभीर मारहाण केली. या मारहाणीमध्ये विष्णू कौतिकवार यांचा मृत्यू झाला. हा प्रकार समजल्यावर विष्णू यांचा मुलगा महेश कौतिकवार यांना कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी लगेचच या दोन्ही आरोपींना अटक केली. दिनांक 5/8/2024 रोजी आझादनगर या ठिकाणी श्री विष्णू मनोहर कौतिकवार यांना आरोपित अनिकेत लक्ष्मण गायकवाड आणि सलमान फुरखान शेख उर्फ अन्सारी यांनी लाकडी बांबूने मारहाण केली म्हणून कापूरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 680/2024 भारतीय न्याय संहिता कलम 109, 115(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर जखमी यांना प्रथम ऑस्कर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणाहून जे हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले होते पुढील उपचारासाठी. परंतु जे हॉस्पिटल या ठिकाणी ते उपचार घेत असताना मयत झालेले आहेत.
त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये कलम 103 भारतीय न्याय संहिता याची वाढ करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींना गुन्हा ज्या दिवशी घडलेला आहे त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आलेले होते. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. वाद काय होता त्यांच्यामध्ये, कशासाठी त्यांनी यातील जे मयत आहेत यांची पानटपरी आहे. सदर ठिकाणी आरोपित जे आहेत हे दोघे ते सिगारेट मागण्यासाठी गेलेले होते. ते सिगारेट मागण्याच्या कारणावरून सिगारेट दिली नाही म्हणून त्या रागातून त्यांना मारहाण केली होती. त्याच्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला. आरोपीचं काय बॅकग्राऊंड आहे का, त्यांचा व्यवसाय काय आहे? आरोपी जे आहेत आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे, तरी त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे. पूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करण्यात आलेल्या होत्या. आता हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये अटकेत आहेत आरोपी. आवाज माझा ब्रेल एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आदिवासी समाजाच्या वतीनं जागतिक आदिवासी दिन साजरा. महामार्गाच्या विकास कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी आणि गोविंदांना राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणार विमा कवच. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.